मागच्या काळामध्ये मी या सभागृहामध्ये सांगितलं होतं की आपण झिरो टॉलरन्स टू ड्रग्स अशा प्रकारची मोहीम सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपले युनिट्स याच्यावर कारवाई करतायत। आपल्याला कल्पना आहे जे काही आता कारवाया याच्यामध्ये झालेल्या आहेत त्या सगळ्या कारवाया जर आपण बघितल्या, विशेषतः आता पुण्याला जी काही कारवाई झाली ही कारवाई एक अभूतपूर्व अशा प्रकारची कारवाई आहे। आपण पोलिसांना या सूचना दिल्या की आतापर्यंत आपण ड्रग्सचं जेव्हा कार्टेल एखादा पकडतो किंवा एखादा पेडलर पकडतो त्याचा चार्जशीट दाखल करून आपण समाधान मानतो। आता आपण सूचना दिल्या की प्रत्येक केसमध्ये पेडलर असो, अगदी 40-50 ग्रॅम वाला पेडलर असो की काही असो, प्रत्येक याच्यात याचा व्यवहार कोणाकोणाशी झाला, याच्याकडे कुठून आला आणि याने कोणाकोणाला दिलं अशी लिंक शोधायची आणि या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंक शोधण्यामध्ये आज पोलिसांनी अनेक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 19 फेब्रुवारी 2024 ला 500 ग्रॅम एमडी सोमवार पेठेतनं जप्त करण्यात आला आणि मग त्यातनं जेव्हा लिंकेज पाहिलं तर विश्रांतवाडीमध्ये 1.25 किलो एमडी आपल्याला सापडला। तो तपास पुढे गेला तर 52 किलो एमडी साठा धानोरी या ठिकाणी आपल्याला सापडला। काय दिलं रे बाबा। त्यानंतर अजून पुढे घेतलं तर अर्थ केमिकल लॅबोरेटरी कुरकुम दौंड येथे 663 किलो एमडीचा साठा सापडला। मग तिथनं लक्षात आला की दिल्लीमध्ये देखील त्यांचं लिंकेज आहे, म्हणून दिल्लीमध्ये विशेष चमू आपली पाठवली तर दिल्लीमध्ये एका ठिकाणी 319 किलो आणि दुसरीकडे 651 किलो असं 970 किलो माल हा दिल्लीमध्ये सापडला। त्या तपासातनं सांगलीचा पत्ता मिळाला, सांगलीमध्ये 149 किलो एमडी त्या ठिकाणी जप्त केला। असा एकूण 1837 किलो एमडी हा जप्त झालेला आहे, ज्याची किंमत 3580 कोटी रुपये आहे।